आज जागतिक स्तरावर आपण जर विचार केला तर प्रत्येक जो देश आहे तो देश स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व गाजवण्यासाठी एक भयंकर अशा स्पर्धेत उतरलेला आहे। यामध्ये सर्वसामान्य जे नागरिक असतील, मध्यमवर्गीय असतील, श्रीमंत वर्ग असतील, यांचंसुद्धा अस्तित्व धोक्यात आल्यासारखं वाटायला लागतं। आता हे असं मी का बोललो, याचं एकमेव कारण असं आहे की आज जगाने पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि आता सध्या पश्चिम आशिया देशामधील असणारा जो काही युद्धाचा जो भडका आहे तो भडका मग ते इराण असेल, इराक असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, बल्गेरिया असेल, लिबिया असेल, या देशांमधील असणारे जे काही अंतर्गत संघर्ष असतील त्या संघर्षावर आधारित याची एक पार्श्वभूमी आपण समजून घ्यावं। जी पार्श्वभूमी जी आहे ती MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या आहे, त्या स्पर्धा परीक्षेला नेहमी विचारली जाते। या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने UPSCला एक प्रश्न आलेला होता की जागतिक स्तरावर जी महायुद्ध आहेत ते महायुद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने सुद्धा याविषयी एक सार्क संघटनेवर टाकलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता। ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्नसुद्धा या परीक्षेला विचारले जातात। पहिली पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 1914 ते 1918 पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे। या पहिल्या महायुद्धामध्ये दोन गट तयार झाले, एक मित्र गट आणि दुसरा शत्रू गट। आता ही मित्र गट आणि शत्रू गट पहिल्या महायुद्धाचं एक तत्कालीन कारण होतं की ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फर्डिनांड याची सर्बिया या ठिकाणी झालेली हत्या असेल, एक साधारण कारण होतं। परंतु त्या साधारण कारणाचा एवढा मोठा भडका उडाला की पहिलं महायुद्ध जे आहे ते महायुद्ध सुरू झालं। पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जे हरलेले आणि जिंकलेले जे देश आहेत ते देश यामध्ये जे दोन गट तयार झाले होते मित्र राष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका एका बाजूला लढत होती, तर जे दुसरे राष्ट्र आहेत जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया हे दुसऱ्या गटाला एकमेकांना शह देण्याचं काम करत होते। अशातच शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी वुड्रो विल्सन त्या काळचे इंग्लंडचे असणारे जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानाने 1920 साली जो व्हर्साय पॅक्ट आहे त्या व्हर्साय पॅक्टच्या अंतर्गत या ठिकाणी पहिलं युद्ध, त्याचप्रमाणे इथून पुढे भविष्यात अशा प्रकारची जर काही राष्ट्रांमधील अंतर्गत जे संघर्ष आहेत, कलह आहेत, मग ते व्यापार असेल, उद्योग असेल, यामध्ये सोडवणूक करण्यासाठी